हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ विवेकानंद कॉम्पिटिटिव्ह फोरम. मी आहे डॉक्टर नागेश आणि आपण पाहत आहोत रिमोट सेन्सिंग म्हणजे सुदूर संवेदन. हा टॉपिक MPSC टेक्निकल्स प्रिलिम्स आणि MPSC मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टॉपिक आहे. आपण या लेक्चर सिरीजचा फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे. आपण आज सेकंड पार्ट पाहणार आहोत. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये रिमोट सेन्सिंगची व्याख्या काय आहे, संकल्पना काय आहे, त्या प्रक्रियेचे घटक आणि प्रकार याविषयी अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीम जी आहे, भारतीय दूरस्थ संवेदन उपग्रह प्रणाली जी काय आहे त्याविषयी स्टडी करणार आहोत. त्या अगोदर आपण कालच्या लेक्चरमध्ये जे काही पाहिलेलं आहे त्याची एक शॉर्टमध्ये रिव्हिजन करून घेऊया. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होती. रिमोट या शब्दाचा आहे की अर्थ असा आहे फार दूरवरचे, आणि सेन्सिंग म्हणजे एखाद्या गोष्टीला स्पर्श न करता माहिती गोळा करणे. म्हणजेच एखाद्या गोष्टीला स्पर्श न करताही त्याची माहिती गोळा करणे, त्याचे फोटो गोळा करणे आणि त्याचा सायंटिफिकली स्टडी करणे, त्याचं इंटरप्रिटेशन करणे, विश्लेषण करणे आणि त्याचा यूज हा गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये किंवा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या स्वरूपात करणे, याला आपण रिमोट सेन्सिंग असे म्हणतो. आता हे रिमोट सेन्सिंगचे आपण इमेजच्या स्वरूपात पण पाहिलेलं होतं, अर्थ आणि सॅटेलाइट सिस्टीम. त्यानंतर ह्याचे कंपोनंट पाहिले ते वेगवेगळे. सनपासून जी काही एनर्जी येते, हा सन सोर्स झाला, सनपासून मीडियममधून एनर्जी येते आणि टार्गेटवर आदळते. टार्गेटपासून एनर्जी ही परावर्तित होते आणि अवकाशात जी काही सॅटेलाइट सिस्टीम आहे ती सॅटेलाइट सिस्टीम काय करते, एनर्जीला कॅप्चर करते आणि त्याचं एनर्जीचं हे इमेज फॉर्ममध्ये रूपांतर करते आणि शेवटी त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याचं ॲप्लिकेशन हे वेगळ्या पद्धतीने केलं जातं. ही त्याचे घटक आणि प्रक्रिया देखील आपण पाहिलेली आहे. त्यानंतर ही काय ह्या प्रक्रियेमध्ये त्याचे दोन प्रकार पण पाहिलेले आहेत, ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये फक्त जी काही सनलाईट असते, सन हा सोर्स असतो आणि जी काही सनलाईट आहे तर ती सनलाईट आपण यूज करत असतो पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये. आणि ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये फक्त सनलाईटच्या ऐवजी आपण रडार किंवा लिडार ह्या सिस्टीममधून जे काही रेज बाहेर पडत असतात, इमिट होत असतात, त्याचा यूज केला जातो. त्यानंतर ही काही सनलाईट असते, ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतो. तर याच्यामध्ये जे काही वेगवेगळे रेज असतात, गॅमा रेज असतील, एक्सरे आहेत, अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज आहे, रेडिओ वेव्ज, हे वेगवेगळ्या रेजचा आपण स्टडी केलेला आहे. आणि ही जी काही प्रक्रिया चालते रिमोट सेन्सिंगची, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिजिबल रेजचा वापर केला जातो, इन्फ्रारेडचा वापर केला जातो आणि काही प्रमाणात हे मायक्रोवेव्ज वापरतात. मुख्यतः व्हिजिबल आणि इन्फ्रारेड रेजचा यूज केला जातो. आता ही जी काही सॅटेलाइट सिस्टीम आहे याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी कॅमेरा माउंट केलेला आहे, लावलेला आहे, त्या आधारावर ही काही जे प्रकार पडतात त्याला ग्राउंड स्टेशन हा पहिला प्रकार आहे. ग्राउंड स्टेशन म्हणजेच काय, ग्राउंडवरती एखादे सॅटेलाइट सिस्टीम हे लावलेले आहे, म्हणजे ग्राउंडवरतीच कॅमेरा लावलेला आहे. तर यामध्ये हे वेगवेगळे सिस्टीम पाहिले, काउपिकर असेल, त्यानंतर क्रेन असेल, टावर असेल, ही स्टीम देखील आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर एअरबॉर्न सिस्टीम जी काही दुसरी होते त्यामध्ये पण पाहिलेलं आहे की कॅमेरा हा एक तर एरोप्लेनला किंवा बलून लावलेला असतो. आणि ॲडव्हान्स टेक्निक आपण पाहिलेलं होतं की ज्यामध्ये डायरेक्ट स्पेसमध्ये म्हणजे सॅटेलाइट सिस्टीम, त्याला स्पेस स्टेशन असं म्हणतो. तर ठीक आहे, आत्तापर्यंत आपण हे पाहिलेलं. आजचा टॉपिक आहे, आज आपण जे काही पाहणार आहोत त्याला आहे इंडियन रिमोट सेन्सिंग म्हणजे IRS सिस्टीम काय आहे, भारतीय दूरस्थ संवेदन प्रणाली जी काही उपग्रह प्रणाली आहे ती एक्झॅक्टली काय आहे ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला हे नेमकं काय आहे त्याचा आपण अभ्यास करूया. तर ही IRS सिस्टीम म्हणजे काय आहे, दूरस्थ संवेदनासाठी वापरली जाणारी ही एक भारतीय स्वदेशी कृत्रिम उपग्रह प्रणाली आहे. ही काय आहे, स्वतःची इंडियाची आहे, ही सिस्टीमच इंडियाची आहे. तर आता याची सुरुवात कधी झालेली आहे, तर याची सुरुवात ही 17 मार्च 1988ला झालेली आहे. 17 मार्च 1988ला IRS सिस्टीम सुरुवात झालेली आहे. आणि ह्याचे वेगवेगळे मग सिरीज त्यांनी दिलेले आहेत की IRS 1A, IRS 1B, हे काही सॅटेलाइट लॉन्च जसे केलेले आहेत त्यांना नाव दिलेले, त्या सिरीजमध्ये नाव दिलेलं आहे. तर यातील जो पहिला उपग्रह जो आहे तो 1988 साली त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावरच
MPSC मेन्स 2019 मध्ये प्रश्न देखील विचारलेला आहे, तो प्रश्न देखील आपण पाहणार आहोत. तर याची सुरुवात कधी झालेली आहे तर 1988 याच्यावर MPSC मेन्स 2019 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढे पाहूया आपण कक्षेचा अभ्यास करूया की ही जी सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे, तो कोणत्या अर्थच्या भोवती फिरतो, पृथ्वीभोवती फिरतो, पण तो कोणत्या कक्षेमध्ये फिरतो त्याचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. आता आपण ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट म्हणजे जी काही कक्षा आहेत उपग्रहाच्या त्याचं वेगळं लेक्चर घेणार आहोत, पण इथं या ठिकाणी रेफरन्स आलेला आहे, तर शॉर्टमध्ये मी सांगतो तुम्हाला. ही आपली अर्थ आहे आणि अर्थच्या सराउंडिंगला या ठिकाणी समजा हे आपण आहे विषुववृत्त आहे मध्ये आणि या ठिकाणी हे पोल आहेत. तर विषुववृत्ताच्या सभोवताली जर एखादं सॅटेलाइट जर आपल्याला लॉन्च करायचं असेल तर त्या ठिकाणी जी काही ऑर्बिट असेल त्या ऑर्बिटचं नाव असतं जिओ स्टेशनरी ऑर्बिट. त्या ऑर्बिटमध्ये फिरणारा जो सॅटेलाइट असतो त्याला म्हणायचं जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. भूस्थिर उपग्रह किंवा भूस्थिर याला कक्षा म्हणतो. तर ही जी कक्षा असते ही विषुववृत्ताला 0 डिग्रीमध्ये असते. दुसरी महत्त्वाची कक्षा असते ती म्हणजे कोणती असते, पोलार. ज्याला आपण म्हणतो ध्रुवीय कक्षा किंवा ध्रुव समीप म्हणू शकतो. तर लक्षात ठेवायला काय, ध्रुवीय कक्षा लक्षात ठेवायचं. तर ही ध्रुवीय कक्षा म्हणजे काय असणार आहे, तर हे जे काही दोन्ही आहेत दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, या दोन्ही ध्रुवाच्या जर सभोवताली एखादा उपग्रह जर त्या कक्षेमध्ये जर आपल्याला लॉन्च करायचा असेल आणि जो सॅटेलाइट लॉन्च होतो त्याला म्हणायचं पोलर सॅटेलाइट किंवा ध्रुवीय उपग्रह. आता हा ध्रुवीय उपग्रह असतो. तर आपण हे का पाहत आहोत, तर आपली जी काही IRS सिस्टीम आहे ना, IRS सिस्टीम आपली, तर ही IRS सिस्टीम ही पोलर कक्षेमध्ये वर्क करते. म्हणजेच काय, जो IRS उपग्रह असतात तर ते पोल किंवा ध्रुव जे आहेत दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव त्यांचं निरीक्षण करण्यासाठी ही सिस्टीम लॉन्च करण्यात आलेली आहे. तर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तिसरी एक कक्षा आहे महत्त्वाची, ती एक आपण अभ्यासूया. तिसरी महत्त्वाची कक्षा आहे ती म्हणजे सनसिंक्रोनस. त्याला सनसिंक्रोनस कक्षा असे म्हणतात. मराठीमध्ये त्याला आपण असं म्हणू शकतो की सूर्यानुगामी कक्षा असं देखील म्हणू शकतो. सूर्यानुगामी, ठीक, याला सूर्यानुगामी कक्षा असं म्हणतात. आता ही सनसिंक्रोनस जो ऑर्बिट आहे त्याचा अर्थ काय असतो, साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर अर्थचा हा जो पोलर रिजन आहे, हा जो पोलर रिजनची तो त्या ठिकाणची जी काही कक्षा असते सनसिंक्रोनसची, तर तो कंटिन्युअस तो एक रिजन जो असतो तो कंटिन्युअस त्याचा सॅटेलाइटचा एक सरफेस किंवा एक पृष्ठभाग हा सनकडे असतो. म्हणजे कंटिन्युअस एका सरफेसला ही सनची एनर्जी म्हणजे सनचा जो उजेड असतो तो कंटिन्युअस एका सरफेसला मिळत असतो, म्हणून त्याला सनसिंक्रोनस किंवा सूर्यानुगामी कक्षा असं म्हणतात. मग यामध्ये काय होतं, सनसिंक्रोनसला काय होतं, कंटिन्यू सनसिंक्रोनस ही कक्षा असल्यामुळे या ठिकाणी सनलाईट कंटिन्यू राहते एका सरफेसला. त्यामुळे जी काही IRS सिस्टीममध्ये उपग्रह असतात पोलर रिजनमध्ये, त्यापासून जे काही आपल्याला इमेजेस मिळतात त्या इमेजेस अतिशय क्वालिटीचे असतात. म्हणजे त्यामध्ये क्लॅरिटी खूप असते. जे काही इमेजेस असतात त्यामध्ये खूप स्पष्टता असते, क्लॅरिटी असतात, स्पष्टपणे दिसतात. जरी अंधार जरी असेल तरी काळोखामध्ये सुद्धा या सनसिंक्रोनस ऑर्बिटमधल्या इमेजेस हा अतिशय प्रभावीपणे दिसतात, अतिशय क्लिअर दिसतात. त्यानंतर ही जी कक्षा असते ही किती उंचीवर असते साधारणतः, ही जी सनसिंक्रोनस आहे किंवा ही पोलर कक्षा जी आहे, हा जो ऑर्बिटमध्ये जी सॅटेलाइट आहे आपला IRS सिस्टीमचा सॅटेलाइट हा किती उंचीवर आहे, तर हा साधारणतः 904 किलोमीटर एवढी ही समुद्रसपाटीपासूनची जी उंची असते एवढ्या उंचीवरती सॅटेलाइट हा फिक्स असतो आणि तो पोलर रिजनमध्ये असतो. म्हणजेच जर विचारलं की IRS सिस्टीममध्ये जे काही सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटची कक्षा कोणती आहे,
तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय असणार आहे, ही कक्षा ही ध्रुवीय म्हणू शकतो, ध्रुवीय असते, ध्रुवीय आहे किंवा ध्रुव समीप असा शब्द आपण वापरू शकतो. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, पहिला ध्रुवीय, दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपण असं सांगू शकतो की ही कक्षा ही सनसिंक्रोनस आहे. म्हणजेच काय आहे तर सनसिंक्रोनस म्हणजे सूर्यानुगामी आहे. ही कक्षा कशी आहे, सूर्यानुगामी आहे. म्हणजेच या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या सॅटेलाइटचा एक सरफेस हा पृष्ठभाग हा नेहमी सूर्याच्या उजेडामध्ये प्रकाशित झालेला असतो. याला सूर्यानुगामी म्हणतात, सनसिंक्रोनस. तसेच या कक्षेवरतीच एक MP सिमेन्स 2014 मध्ये या कक्षेवरती जे प्रश्न पण विचारलेला आहे. तर ठीक आहे, तर त्यांनी त्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं होतं की कक्षा विचारलेली होती एक्झॅक्टली. तर त्यात आणखी तो कक्षेचा आणखी एक प्रकार आहे. आता ही जी कक्षा बघतोय आपण, ही जी सनसिंक्रोनस कक्षा आहे, ही जी दाखवलेलं आहे हे ब्ल्यू कलर आहे. तर सनसिंक्रोनस आणि जी पोलर ऑर्बिट म्हणतो आपण, ही कक्षा म्हणतो. तर ही कक्षा कशी आहे, ही वर्तुळाकार तर आहे, दिसायला वर्तुळाकार दिसते, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे कसं आहे, ध्रुवीय आहे. तर त्या क्वेश्चनमध्ये त्याने विचारलेलं होतं, तर त्यातलं एक उत्तर होतं ध्रुवीय, आणि दुसरं एक होतं तर वर्तुळाकार आहे का अंडाकृती आहे. पर्यायामध्ये दोन्ही आहे. MPSC आयोगाने जी पहिली आन्सर की दिलेली होती, फर्स्ट आन्सर की, त्यामध्ये त्याने आन्सर दिलेलं होतं की ध्रुवीय. ध्रुवीय तर आहेत, त्याच्याबरोबर दुसरा एक ऑप्शन दिलेला होता ध्रुवीय आणि वर्तुळाकार. तर ते फर्स्ट आन्सर की मध्ये ध्रुवीय आणि वर्तुळाकार असं त्याने आन्सर दिलेलं होतं. मात्र त्यांनी सेकंड आन्सर केला, फायनल आन्सर केला, आन्सर चेंज केला आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं होतं की ध्रुवीय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंडाकृती. अर्थचा आकार हा एक अंडाकृती आहे, तर त्यांनी दुसरं आन्सर दिलेलं होतं अंडाकृती. म्हणजेच अर्थची कक्षा जर म्हटलं कसं आहे, जे काही ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट फिरतो IRS, तर त्याची कक्षा विचारलं तर पहिली गोष्ट ध्रुवीय आहे, दुसरी गोष्ट अंडाकृती आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सनसिंक्रोनस म्हणजे सूर्यानुगामी आहे. तर असं आपण सांगू शकतो. तिसरी गोष्ट महत्त्वाची आपल्याला सांगायची आहे, यामध्ये हा प्रश्न कधी विचारला होता, MPSC सिमेन्स 2013ला विचारला होता. त्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे आहे काय तर हेतू किंवा उद्देश. ही जी IRS प्रणाली आहे, तर ह्याचा उद्देश काय आहे की कशासाठी लॉन्च केलेली आहे. तर अर्थच्या सराउंडिंगला जी काही अर्थ आहे किंवा अर्थ एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे थोडक्यात पृथ्वीचं परीक्षण करण्यासाठी आणि पृथ्वीचं सर्वेक्षण करण्यासाठी, म्हणजेच काय आहे याचा उद्देश काय विचारलेला आहे. तर या हेतूवरती सुद्धा क्लर्क मुख्य 2018ला याच्यावरती देखील प्रश्न विचारून झालेला आहे. हेतूवरती उद्देशावरती विचारलेला आहे. तर याचा उद्देश काय सांगतो येऊ शकतो, पृथ्वी निरीक्षण. पृथ्वी निरीक्षण त्याला अर्थ ऑब्झर्वेशन असं म्हणतो आपण. पृथ्वी निरीक्षणावर प्रश्न विचारलेला आहे किंवा अर्थ ऑब्झर्वेशन असं देखील म्हणतो. हा पहिला उद्देश असतो याचा, याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे क्लर्क मुख्य 2018ला. आणि दुसरा एक म्हणजे सर्वेक्षण. दुसरा काय महत्त्वाचा याचा उद्देश आहे, जी काय अर्थ आहे त्या अर्थचं सर्वेक्षण करणं हा त्याचा दुसरा उद्देश आहे, ठीक आहे. त्यानंतर यासाठी जी काही आता कॅमेरा यूज केले जातात यामध्ये किंवा जे सेन्सर यूज केले जातात, तर ते सेन्सर कोणत्या प्रकारचे असतात. तर यामध्ये जे सेन्सर आपण यूज करत असतो, तर त्या सेन्सरचा देखील आपण स्टडी करणार आहोत. त्या सेन्सरमध्ये जे सेन्सर असतो त्याला लिस टाईपचा सेन्सर असतो. यामध्ये पहिला सेन्सर आहे त्याला लिस 1 म्हणतो. लिस 1 वेट LIS ही जी लिस सेन्सर असतो, या लिस सेन्सरचा टाईप 1 एक असतो आणि लिस सेन्सरचाच टाईप 2 असतो. तर हे टाईप 1 आणि टाईप 2 IRS सिस्टीममध्ये यूज केले जातात. ह्या टाईप 1 मध्ये नंतर टाईप 2 मध्ये 2A
आणि LIS-2B असे देखील असतात. म्हणजे सेन्सर कोणता यूज केला जातो, LIS-1 आणि LIS-2 असे 2 सेन्सर देखील यामध्ये यूज केले जातात. आता ही जी काय IRS सिस्टीम आहे, ह्या IRS सिस्टीमचे महत्त्वाचे काही त्यांनी भाग दिलेले आहेत, म्हणजे महत्त्वाचे काही उपग्रह आहेत. IRS जी काही सिरीज आहे त्यामध्ये लॉन्च झालेले. तर आता यामध्ये पहिला जो उपग्रह आहे तो कोणता आहे, तर IRS-1 IRS-1A आणि IRS-1B. IRS-1A आणि IRS-1B हे 2 जे उपग्रह आहेत ते कधी लॉन्च झालेले आहेत, तर पहिला तर आपण पाहिलेला आहे 1988 हा लॉन्च झालेला आहे. आणि याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे ते तर सांगितले तुम्ही MPSC 2019 मध्ये. आणि IRS-1B हा मात्र 1991 म्हणजे 3 वर्षांचा लॉन्च झालेला आहे. त्यानंतर हे जे दोन्ही उपग्रह आहेत, तर याच्यासाठी जे काही लॉन्च व्हेकल वापरलेलं आहे, म्हणजे लॉन्च व्हेकल, त्याला आपण शॉर्ट करून समजा LV जरी म्हटला, लॉन्च व्हेकल LV, किंवा ज्याला आपण म्हणतो प्रक्षेपक. म्हणजेच जे काही उपग्रह आहेत ते उपग्रह लॉन्च करण्यासाठी जे काय आपण व्हेकल वापरतो त्याला प्रक्षेपक असं म्हणतो. प्रक्षेपणासाठी वापरले जाणारं व्हेकल त्याला प्रक्षेपक म्हणायचं, प्रक्षेपणासाठी. ठीक आहे. आता या सिस्टीममध्ये पाहायचं काय आपल्याला एक्झॅक्टली, त्या व्हेकलचं नाव पाहूया आपण. तर व्हेकलचं नाव आहे ओस्टॉक. ही काय आहे, ओस्टॉक नावाचं व्हेकल. हे एक रशियन व्हेकल होता त्यावेळेसचं, म्हणजे त्यावेळेसचा USSR, आताचा रशिया. तर हे रशियन व्हेकलचा आपण यूज केलेला होता. त्यानंतर जी काय त्या सिरीज आहेत त्या सिरीजमधला पुढचा एक उपग्रह आपण पाहणार आहोत जो महत्त्वाचा आहे, त्याला आपण म्हणतो IRS-P4 उपग्रह त्याला म्हणतात. तर IRS-P4 उपग्रह हा काय आहे, हा एक ओसिन सॅट आहे. म्हणजेच काय, तर ओसिन म्हणजे जे काही समुद्र आहे त्या समुद्राचा स्टडी करण्यासाठी हा उपग्रह आपण वापरतो, ओसिनचा स्टडी करण्यासाठी. IRS-P4 हा काय आहे, एक ओसिन सॅट आहे, ओसिन सॅट. म्हणजेच काय, सागरी अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह लॉन्च करण्यात आलेला होता. आणि यासाठी जी काय आपण व्हेकल यूज केलेलं आहे ते व्हेकल कोणतं होतं, तर PSLV-C2 हे व्हेकल आपण वापरलेलं होतं. तर हे पोलार व्हेकल असतात. दुसरं एक जिओ स्टेशनरी पण व्हेकल असतात, त्याचा एक टाईप पण असतो, ते आपण नंतर पाहूयाच. त्यानंतर आत्ताच ही काही आपण पाहिले IRS सिस्टीमवर पण क्वेश्चन आलेले आहेत. हे व्यवस्थित एकदम डिटेल्समध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आता पण याच्यावर 3-4 प्रश्न तर व्यवस्थित आत्ता पण येऊन गेलेले आहेत. तर आता ही IRS सिस्टीम प्रणाली जी यूज केलेली आहे याचा महत्त्वाचा उद्देशच काय आहे, तर पृथ्वीचं निरीक्षण करणं आणि पृथ्वीचं सर्वेक्षण करणं. तर पृथ्वीच्या निरीक्षणाची जी काही स्टार्ट झालेली आहे सिरीज, जी काही उपग्रह प्रणाली स्टार्ट झाली होती IRSच्या अगोदर, तर त्याचं बेसिक काय होतं, मूळ काय होतं, तर ही जी काही उपग्रह प्रणाली होती ही काय आहे, अर्थसाठी आहे. ही काय आहे, अर्थच्या ऑब्झर्वेशनसाठी ही प्रणाली वापरली आहे. तर ह्याची सुरुवातच कधी झालेली होती, तर याची सुरुवात म्हणजे भास्कर 1 या उपग्रहाने याची सुरुवात झालेली होती. आणि हा उपग्रह 1979 मध्ये लॉन्च केलेला होता. भास्कर 1 हा उपग्रह 1979 मध्ये लॉन्च केला होता. तर त्या सिरीजमधलाच दुसरा उपग्रह म्हणजे भास्कर 2 हा कधी लॉन्च केला होता, 1981 मध्ये लॉन्च केलेला होता. ठीक आहे. तर त्यासाठी हा 1 आणि 2 असे 2 उपग्रह होते जे की IRS सिस्टीमची जस्ट बिगिनिंगमध्ये स्टार्टमध्येच हे 2 सॅटेलाईट लॉन्च केलेले होते. आता जी काही सगळी सॅटेलाईट सिस्टीम आहे, ह्या सॅटेलाईट सिस्टीमचा डेटा गोळा करण्यासाठी आपल्या 2 वेगवेगळ्या एजन्सी आहेत. तर त्यामध्ये पहिली एजन्सी कोणती आहे, तर नॅशनल रिमोट सेन्सिंग
हे जे टेक्निक आहे याच्यासाठी पहिली जी सेन्सिंग एजन्सी वापरली जाते डेटासाठी ती नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आहे आणि दुसरी एक आहे त्याला आपण भुवन म्हणतो. भुवन तर हे काय आहे, एक पोर्टल आहे. हे काय आहे, पोर्टल आहे. हे एक जिओ पोर्टल आहे. म्हणजे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आणि भुवन पोर्टल हे दोघं जण काय करतात तर जे काही सॅटेलाईटने इमेजेस घेतलेले असं उपग्रहानं तर ते डेटा गोळा करण्याचं काम आणि स्टोअर ठेवण्याचं काम हे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरकडे आणि भुवन पोर्टलकडे आहे. त्याचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. तर आतापर्यंत जे काही आपण पाहिलेलं आहोत तर त्याच्यावर आधारित आले जे काही क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयरचे ते पाहूया. हा बघा, MPSC 2014ला विचारलेला प्रश्न आहे. सुदूर संवेदन उपग्रह हा कोणत्या कक्षेत भ्रमण करतात? तर त्याचं आपण आता आन्सर पण पाहिलेलं आहे. तर ते अंडाकृती आणि ध्रुवीय म्हणजे इलिप्टिकल आणि ध्रुवीय हे तर आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे जी IRS-1 सिस्टीम जी आपण पाहिलेली आहे तर ते IRS-1 जो उपग्रह आहे तर त्याचं प्रक्षेपण कधी करण्यात आलेलं आहे असं विचारले आहे. तर तो पहिला दूरस्थ उपग्रह आहे. तर त्याचं प्रक्षेपण विचारले आहे. हा राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. तर म्हणजे 1976, 88, 89 आणि 2000 असे पर्याय वेगवेगळे. त्यातलं उत्तर आहे 1988. यावेळेला त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे आतापर्यंत प्रश्न याच्यावर विचारून झालेले आहेत. तर ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे या IRS सिस्टीममध्ये. IRS सिस्टीम ॲक्च्युली काय आहे ते पाहिलेलं आहे. ती एक कृत्रिम उपग्रह आहे आणि भारताची स्वदेशी प्रणाली आहे. याची सुरुवात 1988ला झालेली आहे. हे पण पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर त्याचा कक्षेचा अभ्यास केला. याच्या कक्षेमध्ये कसं आहे, एक पोलर कक्षा असते. दुसरी गोष्ट म्हणजे सन सिंक्रोनस पण कक्षा असते आणि तिसरी म्हणजे अंडाकृती किंवा इलिप्टिकल कक्षा असते. ही कक्षा पाहिली आहेत. याचा उद्देश पण आपण पाहिलेला आहे. याचा उद्देश काय असतो, अर्थ ऑब्झर्वेशन, पृथ्वी निरीक्षण, पृथ्वीचं निरीक्षण करणे हा याचा आपण उद्देश बघितलेला आहे. याची उंची पण बघितली की हा किती उंचीवर असतात उपग्रह यामधले तर 904 किलोमीटर उंच समुद्रसपाटीपासूनच्या किलोमीटर एवढ्या उंचीवर हे उपग्रह असतात. त्यानंतर याच्यामध्ये असलेले सेन्सरचा आपण अभ्यास केलेला आहे. सेन्सरमध्ये बघितलेला आहे आपण लिस्ट सेन्सर असतात. लिस्ट टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकारचे सेन्सर असतात. हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर याचे जे काही महत्त्वाचे उपग्रह आहेत त्या उपग्रहांचा पण अभ्यास केलेला आपण. त्यातला IRS-1B बघितलेला आहे. 1A पण पाहिलेला आहे आणि त्याचबरोबर IRS-P4 ज्याला आपण OSINSAT असं म्हणतो याचा पण आपण स्टडी केलेला आहे. तसंच ही जी काही सिरीज स्टार्ट झाली याच्याबरोबर ह्याचं जे काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे यामध्ये अर्थ ऑब्झर्वेशनसाठी सुरुवातीला जे काही सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे तो म्हणजे भास्कर 1 आणि भास्कर 2. भास्कर 1 आणि 2 हे दोन्ही सॅटेलाइट्स पण आपण स्टडी केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अगदी त्याचबरोबर आपण नेक्स्ट सिरीज ही कंटिन्यू स्टार्ट करणार आहोत. तसेच आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे MPSC सायन्स बाय डॉक्टर नागेश हा टेलिग्राम चॅनल आहे. हा टेलिग्राम चॅनल पण आपण जॉईन करू शकता. ठीक आहे, आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.